On behalf of our institute, I would like to welcome today our today's guest, Mr. Sumit Sharad. Sumit sir is a fitness trainer and he is into this business since 18 years. He trained in this as a gym trainer and power yoga. He is got his own center at Pasig, having his own channel, YouTube channel at the Sumit sir. Later on we will give you the thing so you can subscribe. So please subscribe and please. जय महाराष्ट्र. या जगात ना गरज कोणाची पडो या न पडो पण दोन व्यक्तीची गरज या जगात पडतेच पडते, डॉक्टर आणि ट्रेनर. बरोबर. पहिली गोष्ट बेस्ट मेडिसिन तीन आहे: आहार, तुमचा व्यायाम आणि तुमची झोप. आहार आणि व्यायाम याला कधी रूप येणार माहिती आहे का? तुमची झोप चांगली असेल. एक लहान बाळ जन्माला येतं तेव्हा ते विदाउट एक्सरसाइज करता आईचं दूध पितं, खुराक घेतं आणि झोपतं. तो खातो झोपतो वर्षभरात तो चालतो कसा. आणि त्याचं एकमेव पहिलं गोष्ट रिझन आहे स्ट्रेस. त्याला स्ट्रेस अजिबात नसतो आणि स्ट्रेस सगळ्या गोष्टींचं कारण. त्यामुळे 20-20, 15-15 दिवसामध्ये त्या बॉडीमध्ये छान वाढ दिसते. एनिवे, मी फिटनेस, सेल्फ डिफेन्स, मोटिवेशन ओव्हरऑल सगळं बोलायला आलो मी. तर मला सांगायचं काय म्हणजे, तुम्ही आता तुमच्या बरोबर आता मी 1-1.5 तास जे पण वेळ असेल, ही वेळ परत माझी तुमच्यावर कधी माहित नाही, पण आता तुमच्या डोक्यात जे पण काही विचार असेल ना ते याच्या बाहेर ठेवा. आणि आता तुम्ही माझ्यावर होते खूप महत्वाचं बोलणार आहे मी. सांगायचं असं आहे ना, मुलींच्या बाबतीत कोण इथे डॅशिंग करायचं जरा उभे राहा. डॅशिंग खूप आहे. कोणाचं असं आतून थिंकिंग आहे प्रामाणिकपणे ऐका माझं, घाबरू नका. कोणाचं इथे थिंकिंग आहे की मी कोणाला घाबरत नाही. मी तर घाबरतो. ऐका, पहिली गोष्ट म्हणजे मी घाबरतो. ओके. आता मला खरं खरं सांगा प्रामाणिकपणे, नाहीतर मी चेहऱ्यावर पकडणार आहे तू आणू. मी चेहऱ्यावर पकडू शकतो की कोण असं थिंकिंग ठेवतं की मी कोणाला घाबरत नाही. हात वरती करा. किंवा कोण बाजूची मैत्रीण असेल तिने तिला उठवा. चिंता नका करू, घाबरू नका. मी सगळी सांगणारच आहे. तिने काय वापर केला तर मी सांगितलं काय केलं. एक तरी काढा आतवरती, मी कोणाला घाबरत नाही. सगळे जण डॉक्टर सगळे का मॅडम? सगळे जण ना. पहिली गोष्ट ना, कधी असं बोलू नका मी कोणाला घाबरत नाही. 11 वाजता समजा बस मध्ये तुम्हाला कोणी छेडलं तर तुम्ही कानाखाली मारलं नाही तर पब्लिक नंतर येऊन जाईल त्याला. पण ते रात्री 2 वाजता मारू शकाल माझ्या कानाखाली? तेव्हा काय करायचं हे मी सांगायला. पब्लिकला 11-12 वाजता जर तुम्ही काय केलं ना, बाकी सगळं काम पब्लिक करून जाईल तुम्हाला करायचं. आणि ती पब्लिकची ताकद तुमच्या बरोबर आहे, तुमची ताकद नाही. कळलं का? आपण शेर आहोत तर कोणता कोणतरी 1.25 शेर या जगात आहे, पण स्वतःला शेरपेक्षा आपण कमी ठेवायचं नाही. लक्षात ठेवा, मी शेर आहे तर 1.25 शेर कोणता कोणतरी आहे, हे माइंड मध्ये सेटअप करा. हे बघा, मी जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे. मी तुम्हाला आता काय किक कशी मारायची, हवेतून राऊंड किक कसं मारायचं हे काय दाखवायला आलं नाहीये. कारण एक लेडीचं मला बरेच जण बोलतात, सर आमची स्ट्रेंथ कमी पडते तुमच्यापेक्षा, आम्ही कसं मारणार? ओके, कसं मारणार? आता मी एक 5-6 वर्षापूर्वी गोव्याला जातो, तर शक्तीपेक्षा युक्ती कसं श्रेष्ठ आहे हे वाक्य आपण नेहमी ऐकलं. पण कसं लावलं ते मी वापर सांगतो. तुम्ही सर ड्रायव्हिंग करता, फोर व्हीलर करता? हे प्रश्न विचारतो तुम्हाला.
तुम्ही रात्री 2-3 वाजता ड्रायव्हिंग करताय बरोबर, आणि मागे पुढे तुमच्या मागे चोर लागले, 7-8 चोर लागले, तर तुम्ही ड्रायव्हिंग कशी करा? मला तरी वाटतं मॅडम आपल्याला किती वेळ आहे तरी? साधारण 1 तास, 4 वाजेपर्यंत मी घेऊ ना 6 वाजेपर्यंत टायमिंग चालेल? बघितलं, आता मी तुम्हाला उत्तर देतो ते बघा. आता सरांनी समजा लाईट ठोकली, यांच्या गाडीचं इंजिन खराब झालं आणि त्यांचे बाहेरचे अजून काही 10 लोक लपले असतील, निघाले बाहेर, काय करणार? त्यांचं लॉजिक होतं की त्यांनी तुम्ही त्यांना जाऊन ठोकावं, कारण ते एकटे नाही आहेत, अजून लपले, अजून त्याची गॅंग लपली आहे. आता इथे बघा, मी माझ्या मित्राची फॅमिली आणि माझी फॅमिली आम्ही गोव्याला चाललो, त्याचीच गाडी ड्रायव्हिंग करू. आज सकाळी विषय झाला क्लासमध्ये, तो पण होता सर, माझ्या क्लासला येतो. एक कॉमन गोष्ट आहे, ती स्किल फक्त माहिती होती, फर्स्ट टाइम लाईफमध्ये अप्लाय करावं लागलं. जे पण 4 व्हीलर शिकतात ना, अशी कोणाची वेळ येऊ नये, पण आधी ते हे नक्की वापर, तुम्ही इझी निघा. मी 1-1.5 वाजता ड्राईव्ह, आता हे पहिलं सुरुवात का करतो माहिती का? कारण सगळ्यांचं म्हणणं काय की आम्हाला ताकद नाही, कळलं? पण तिथे किती ताकद आहे ना, हे आज तुम्हाला दाखवायचं, मग मला पुढे सुरू करायचं. मी जेव्हा ड्रायव्हिंग करत होतो, सगळेजण गाडीमध्ये झोपले होते, 1-1.5 वाजची वेळ होती रात्रीची, आणि 2 स्कूटीवाले टिबल सीट समोरून आले आणि मला कट मारून गेले. आता त्यांनी 04 गाडी बघितली असेल गोव्यामध्ये, बॉम्बेची गाडी, आले मागून, त्याने काही तिकडनं काचेनं नॉक केलं, तिघांनी इकडे माझ्या इथे नॉक केलं आणि पुढे गेले पडलं, आणि मला कळेपर्यंत ते पटकन धरून गेले. 2 स्कूटी होते आणि त्यांनी लगेच स्कूटी माझ्या कार समोर स्लो गाडी केली. आता माझी गाडी त्यांना टच होऊ नये म्हणून मी ब्रेक दाबला. जसा ब्रेक दाबला, हे सगळे गाडीतले उठले, धसका मिळाला गाडीला, हे सगळे गाडीतले उठले. तुम्ही सगळ्यांना बोलून दोन बंद करा, समोर चोर आहेत, हे लेडीज दोन घाबरले आणि दरवाजे सगळे लॉक होते. जो मित्र माझा विशाल, तो वकील आहे, तो साईडला बसलेला, तो पण गडबडून गेला. पण दोन बंद करा, सगळ्यांनी शांत बसा. मला मी फक्त जसं सर बोलले, मी रस्ता शोधतोय, मला पळायला पळवाट मिळते की नाही, मग मला ते जाऊनच देत होते. एक स्कूटीवाला इकडे, एक स्कूटीवाला इकडे, ना मधून नाही इकडे, कुठून जाऊन देते ते कट्टूकर. मग नाही स्किल लावली. मला एक तुम्ही सांगा, रस्त्यावरती आपण वॉशरूमला आली, 4 व्हीलर कितीही अंधार असो, आता इकडनं गाडी येणारच नाही मागून, सेंटरला लावूनच आपण जातो ना. सायकोलॉजी काय करते, आपण लेफ्ट साईडला गाडी रस्त्याला पार्क करतो, बरोबर ना? कितीही काही असो, अंधारात त्या रस्त्यावर 2-3 तास गाड्याच येणार नाहीये, तरीही आपण लेफ्ट साईडला स्कूटी किंवा 4 व्हीलर पार्क करतो, सिग्नल ऑन करतो आणि आपण जाऊन येतो. बस तोच फॉर्म्युला यूज केला. काय केलं ते मला जाऊन देत नाही, डोक्याची स्किल होती, फर्स्ट टाइम अप्लाय केली. मी गाडी लेफ्ट साईडला हळूहळू घेतली, लेफ्ट साईड कॅमेरा मोबाईल अच्छा, तर मी गाडी हळूहळू लेफ्ट साईडला घेतली, गाडी 20च्या स्पीडला स्लो केली. मित्र बोला कुठे थांबतो, गाडीच्या बाहेर जातो, म्हटलं विशाल करून बंद कर. मी लेफ्ट साईडला गाडी घेतली, तसं त्यांनी पण लेफ्ट साईडला घेतली. कळलं? कोणीही मध्ये गाडी लावणार नाही, कारण त्यांना पटापट चोरी करायचं पळायचंय. कळलं? त्यांना जास्त घाई आपल्यापेक्षा. लक्षात ठेवा, मला पळायची जास्त घाई नाही, त्यांना जास्त घाई आहे. समोर त्याचा मायनस पॉईंट आहे, तुमचा प्लस पॉईंट तुम्ही ओळखला, तुम्ही निघाले. त्यांना सगळ्यात जास्त घाई आपल्यापेक्षा, कारण बाकीचे कोण कमी आले तर. जसं मी लेफ्ट साईडला गाडी घेतली, त्यांनी पण लेफ्ट साईडला गाडी घेतली. मी फक्त वाट बघतोय मागचे कधी उतरत आहे. कसे मागचे उतरले, मी गाडी पळायची, मला रस्ता मोकळा मिळाला ना. कळालं का तुम्हाला? जसा राईट टर्न मारून त्याच्या बाजू झुकून कर रॉकेट सारखा निघून गेलो. मधल्या मिरर मध्ये बघतोय, माईक टाका मागा बघत आले. त्यांना सरांना मी का बोलवलं, कारण सगळ्यांनी मला आता पण जेवढ्या जेवढे विचार सगळ्यांनी हे चुकलं. एक लक्षात ठेवा, ड्रायव्हिंग येणं हे नाही, तुम्ही 180च्या स्पीडला करा आणि त्यामध्ये कंट्रोल करणं, हे अशा गोष्टी येणं महत्वाचं आहे. सांगायचं काय, तेव्हा माझी बॉडी कामाला नाही आली, तेव्हा त्यांच्याकडे काही हत्यार असू शकतं. लक्षात ठेवा, त्यावेळी माझी युक्ती कामाला आली. मी किती ताकदवान आहे. 6 लोकांना चकमा दिला मी युक्तीने. ते बाहेर गेलो असतो तर 6 लोकांना करता आलं असतं मला हँडल नाही, त्यांच्याकडे काही सामान असू शकलं असतं, पण युक्तीने 6 लोकांना मारलं. आपल्या गाडीला पिकअप नाही, ठीक आहे, कळालं? आता याच्यामध्ये त्यांची 4 व्हीलर पण असते, त्यांनी पण लेफ्ट साईडला पार्क केली असते, पण
जेव्हा तुम्ही पिकअप करून निघाल ते तुमच्या मागे येणार नाही, त्यांना कळालं आता यांच्या मागे जाऊन काय उपयोग नाही. क्लिअर. ही गोष्ट मला सांगायला सुरुवात करायची होती, शक्तीपेक्षा युक्तीच त्याची. ओके. एनिवे आता ह्या दोघी इथे आल्या. तुम्हाला प्रश्न विचारतो, बाहेर कधी तुम्हाला काय असं बॅड एक्सपिरियन्स आलाय? आलाय का कधी? तुला आलाय? कोणाला आलाय? तरी कोणी कोणत्या मुलाला काम पडत मारली किंवा काही बॅड एक्सपिरियन्स आलेलं कोण अशी घर आहे का? आलाय? बसमध्ये काय? बसमध्ये कधी पुण्याला जात असताना तर पुण्यामध्ये चंद्रप्रकामध्ये असे पोरं वगैरे असतात तर ते सारखे बघत असतात. तेवढं नाही एवढे डोळे मोठे करून बघितलं तर खूप सगळे बघायला काम सांगायचं काय माहितीये का? तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्ही बस हे बघ आता या क्षणी मला तुम्हाला सांगायला मेन जे रिझन आहे, तुम्ही रिक्षाने एकटे चालल्या, रिक्षावर रिक्षा नाही थांबवली, बरोबर? तुम्ही रिक्षामध्ये पुढे शेअर ऑटोमध्ये बसल्या, तुम्हाला माहिती आहे ते शेअर ऑटो, तुम्ही मध्ये बसले आणि बाजूने कोण गुरख्यावाले लोक आले आणि ते किडनॅपर आहेत, तेव्हा काय करायचं? परत तुमचा कोणी हात पकडला, तुमची कोणी केस पकडली, कोणी मागून पकडलं, कोणी पुढून पकडलं, हे जे कॉमन गोष्टी आहेत ना, अशा वेळी काय करायचं हे मी सांगायला आलो. जे कॉमन दररोजच्या लाईफमध्ये कधी करू शकतो, कधी कोणाला घडू नये. हे बघा आता बसचा विषय सुरू झाला तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. पहिलं, बसमध्ये तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय, कोण तुम्हाला बॅड टच करताय. ओके. पहिली गोष्ट हे बघा, तुम्ही एक गोष्ट विसरायची नाही, तुमचा दररोजचा जो रस्ता आहे, कळलं? एकदा त्या रस्त्यावर तुमचा काय कोणाशी काय खटकलं, काय पंगा झाला, तुम्ही रस्ता चेंज करू शकता का? कारण तुमचं टायमिंग लागलंय, मला 9ला निघाले की 10ला पोहोचायचं, रस्ता चेंज केला की तुम्ही 10:30ला पोहोचा. लॉंग कट घेतात, तुमचा रस्ता तोच आहे हे पहिलं विसरू नका. आणि सर्वात महत्वाचं, सेल्फ डिफेन्सची वेळ आलीच नाही पाहिजे, पहिले सतर्क राहिलं तर. सतर्क कसं राहायचं ते मी नंतरच्या पण आता बसचा विषय निघालाय तर बसचं मी तुम्हाला बोलतो. तर तुम्ही समजा बसमध्ये उभे आहे, कोण तर तुम्हाला बॅक टच करते किंवा कंटिन्यू बघते आणि बघत असेल तर काय फरक पडत नाही, इग्नोर करा. अशी लोक कुत्रेच असतात, बघत असतात, इग्नोर करा. कोण तुम्हाला बॅक टच करताय त्यावेळी प्रेमाने बोला पाहिजे. ऐका, लगेच काय बोलू नका, दिसतंय की नाही घरी माग आहे की नाही का असं काय, ठीक आहे? प्रेमाने बोला, 3-4 स्टेप ऐका, प्रेमाने बोला. बाबा नीट उभा राहा, दिसतंय की नाही, माहिती आहे बसमध्ये गर्दी वगैरे, नीट उभा राहा, धक्का लागतो प्रेमाने, तरी तो तुम्हाला बॅक टच करतोय. नंतर काय बोला माहिती, अरे दादा नीट उभा राहा ना, तुझ्या बहिणीसारखी येऊ, नीट उभा राहा. इथे जर का त्याला लाज वाटली तो करेल टच, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ह्याच्यापेक्षा जास्त निर्लज्ज असेल ना तरी तर केला ना, तर तुमच्या बॅगेत पेन किंवा काय ना काहीतरी असतंच ना. हे लास्टची स्टेप आहे. आता मी तुम्हाला काय बोललो, नीट उभे राहा, कळलं? सेकंड काय, तुझी बहिणीसारखी मी, नीट उभा राहा, कळलं? थर्ड स्टेप, ठीक आहे तुला धक्का मारतोच ना, तुला उभं राहता येत, एक काम कर, तू पुढे उभा राहा, मी मागे उभी राहा, कळालं का? तिसरं स्टेप काय, तू पुढे उभा राहा, मी मागे उभी राहा. तो नाही गेला, तो नाही. हे बघा, हे जे 3-4 प्रकार केले ना, ह्याच्यामध्ये काय होणार माहितीये का, पब्लिकला कळालं तुमच्यावर काय चाललंय. एक लक्षात ठेवा, पब्लिकला कळालंय तुम्ही फर्स्ट स्टेजमध्ये अटॅक केला आणि तो तुमच्यावर फिरू शकतो. बसमध्ये अशा गोष्टी होतातच. मग बसमध्ये नको रिक्षाने जा, मग पब्लिक तुम्हाला बोलू शकते की मॅडम बसमध्ये असं धक्काबुक्की होतातच, कळलं का? तेवढं तुम्ही हे मला वाईट नका वाटून घेऊ. म्हणजे तुमची चूक नसताना पण पब्लिक तुम्हाला बोलेल. ह्या 3-4 गोष्टीमध्ये काय होतं माहिती का, आजूबाजूच्या जे लोकांना कळालं की तुमच्या बाहेर चुकीचं होतंय, पब्लिकला पहिला मेसेज द्याय. बघा, सेफ निघायचा आपल्या ठिकाणी, कळलं? पहिलं काय, प्रेमाने बोला, नीट उभे राहा. दुसरं काय, तुझ्या बहिणीसारखी. तिसरं काय, तू पुढे जा, मी मागे जातो. तिसरं. चौथं, तो बोलला की नाही आप आगे बढ़ो जाओ, तरी पण तो बॅग टच करतोय, मग पेन काढा. पेन काय मागे उभे राहा. आता मला ठीक आहे, आता ही मला बॅक टच करते, क्लिअर? बसमधून पेन काढला. ओके. आता 4थ्या वेळेस आहे ना तुम्ही अटॅक करायचं. याचं रिझन असं आहे ना, तुम्ही 3 वेळा समजवलं, कळलं का? तुम्ही 3 वेळा समजवलं, आता तो तुमच्या नेक्स्ट टाइम रस्त्यामध्ये येणार नाही. जर का पहिल्या याच्यामध्येच कानाखाली मारले असते ना, दुसऱ्या त्याने फिल्डिंग लावली असते. हे सायकोलॉजी माइंड तुम्हाला सांगते. आता 4थ्यांदा पेन काढायचं, टच करताना मांडी तुमचं एक कळालं? आणि मग पब्लिकला घेऊन जाईल. जर का पहिल्या वेळेस तुम्ही त्या कानपडात माझं इगो हट होणार,
सांगितलं ना, इगोचा बदला तो दुसरा शिकवू शकतो. आता याच्यामध्ये इगो नाही झाला. 3 वेळा सांगितलं तरी तो ऐकला नाही. मग त्याला कळेल तिने मला 3 वेळा सांगितलं तरी तो ऐकलं, पब्लिक त्याला बोलेल. आम्ही बघतोय कालपासून नाटकं, त्याच्यानंतर तो कधी तुम्हाला काय कोणत्याच मुलीला त्रास देणार. म्हणजे तुम्हाला ना त्याला असंच उचलायचं ना, परत तो कोणाकडे गेला नाही. क्लिअर? हे सायकोलॉजी माइंड ओळखा की काय असतं, कळलं का? तर या 3-4 स्टेपने ना पब्लिकामध्ये तुमच्यावर काय चाललंय पहिले हे करू द्या त्या गोष्टी. त्याच्यानंतर आता तुमचा कोणी हात पकडला, ओके, कोणी पण हात पकडला, उसके हाथ में मेरा हाथ था और तुरंत मेरे हाथ में उसका हाथ आया. तो ये आगे की इन्फॉर्मेशन आपको अगले पार्ट में दिखाई देगी, सेकेंड पार्ट में. तो मैं ये बोलना चाहता हूँ ना, हम लोग हमेशा सोचते हैं किसी और के ऊपर कोई भी हादसा हो जाता है, हमको जब पता चलता है तो हमको लगता है कि हमारे ऊपर ऐसा कभी होगा नहीं, ऐसा हमारे साथ भी कभी भी हो सकता है. लेकिन उसके पहले हम लोग सतर्क रहेंगे तो कुछ ऐसी नौबत आएगी भी नहीं. तो इसलिए बोलना चाहता हूँ ना, हमको हर सिचुएशन में मेंटली और फिजिकली दोनों तरफ से ही फिट होना है, तभी जाके हम हर सिचुएशन हैंडल कर सकते हैं. और हाँ, ये वीडियो ना मैंने मराठी में बोली हुई है क्योंकि वहाँ पे सब लोग महाराष्ट्र में थे और आजकल मराठी सबको आती ही है, बोलने को नहीं आती होगी तो समझ में तो आती आती. तो ये वीडियो, ऐसी वीडियो ज़्यादा से ज़्यादा लोगों को फॉरवर्ड करना, आपके रिलेटिव्स में, आपके फ्रेंड्स में. क्या होता है पता है, इसमें ना थोड़ा बहुत हमारा कॉन्फिडेंस बढ़ जाता है कि ऐसी सिचुएशन में क्या करना चाहिए. और ये हर किसी को आनी चाहिए, खास करके लेडीज लोगों को ये चीज़ आनी चाहिए. तो बने रहिए मेरे साथ. तो मिलते हैं अगले वीडियो में. टेक केयर, गॉड ब्लेस यू ऑल.